पुण्यात अशी एक गल्ली आहे जेथे फक्त तुम्हाला एक वस्तू घ्यायला जाता आणि बाहेर पडताना हातात 2-4 वस्तू असतात. पण गंमत बाजूला ठेवली तर या गल्लीत फक्त वस्तूंची खरेदी विक्री होत नाही, तर येथे जुन्या पुण्याचा इतिहास, व्यापारी संस्कृती, पिढ्यानपिढ्या चालत आलेली दुकानं आणि पुणेकरांच्या रोजच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग ही आहे पुण्याची प्रसिद्ध बोरीआळी. आत्ता आपण आलो आहोत बोरीआळीमध्ये आणि माहेश्वरी ट्रेडर्स म्हणून दुकान आहे, तेथे आपण हे गणपतीचे डेकोरेशन सुंदर सुंदर आपल्याला दिसत आहेत. गणरायाच्या स्वागतासाठी सुंदर सुंदर आपल्याला इथे मखर पाहायला मिळतात. 500 पासून ते 10,000 पर्यंत येथे मखर उपलब्ध आहेत. प्रत्येक मखर आपल्याला वेगवेगळ्या डिझाईनमध्ये बनवलेले पाहायला मिळतात. पाहू शकता मोराचे आकाराचे, त्याचप्रमाणे महादेवाची इथं पिंड मखरमध्ये बनवलेली आपल्याला पाहायला मिळते. खूप सुंदर सुंदर हे मखर आणि लाइटिंग दिसत आहे. आज आपण फक्त बोरीआळी दाखवणार नाही तर जाणून घेणार आहोत बोरीआळी कोठे आहे, तिला हे नाव का पडलं आणि इथे नेमकं काय मिळतं, इथली खरेदी कशी असते आणि सर्वात महत्त्वाचं जुनं पुणे आजही या गल्ल्यांमध्ये आपल्याला जिवंत आहे का, हे पाहणार आहोत. नमस्कार, मी विजय, आपले स्वागत आहे ट्रॅव्हल तडका या चॅनलवर. आज आपण निघालो आहोत पुण्याच्या जुन्या बाजारपेठेच्या एका खास सफरीवर. आपला आजचा वॉकिंग रूट आहे गणेश पेठेतून बोरीआळी. गणेश पेठ बोरीआळी दुसरा रूट येतो. दगडूशेठ गणपतीचं दर्शन घेऊन सरळ स्वारगेटच्या रस्त्याने पुढे यायचं. काका हलवाईच्या येथे दत्त मंदिर आहे, तेथून पुढे आलो की लेफ्ट घ्यायचं, तेथून बोरीआळीत आपण येतो. बोरीआळीमध्ये आल्यानंतर मोठे रस्ते नाहीत, मोठमोठे शॉपिंग मॉल्स नाहीत, पण दोन्ही बाजूला छोटी छोटी दुकानं आपल्याला पाहायला मिळतात. वस्तूंनी भरलेले रॅक्स, ग्राहकांची लगबग आणि प्रत्येक दुकानातून येणारा वेगळा आवाज. येथे चालताना एक गोष्ट जाणवते की तुम्ही एका दुकानाकडे बघत असताना दुसऱ्या दुकानातली वस्तू लक्ष वेधून घेते. आणि म्हणूनच बोरीआळीत चालणं म्हणजे एक प्रकारचं शॉपिंग टूरच आहे. आता आपण आलो आहोत अशा दुकानात जेथे गणपतीचे डेकोरेशन करताना आपल्याला ओढणी किंवा वरून जे मऊ असे कापड लागते त्या दुकानामध्ये. येथे 200 रुपये मीटरनी हे कापड आपल्याला मिळतात. सुंदर असे वेगवेगळ्या कलरचे मऊ असे हे ओढणी कपडे पाहायला मिळतात. प्रत्येक दुकानामध्ये वेगवेगळे रेट आहेत, पण येथे बोरीआळीमध्ये होलसेल रेटमध्ये आपल्याला सर्व वस्तू मिळतात. जास्त करून आता गणपतीसाठी जे डेकोरेशन लागते त्याची दुकानं आपल्याला पाहायला मिळतात. तसंच आपण पुढे चालत आलो की आपल्याला हे फुलांच्या माळांचे दुकान दिसले. तेथे सुंदर असे हे फुलांचे माळा आणि फुलांनी हे तयार केलेले नेट आपल्याला पाहायला मिळतात, पानांचे, फुलांचे. आणि त्याच दुकानामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या फुलांच्या माळा आहेत. प्रत्येकाचे रेट आपल्याला इथं लिहिलेले दिसतात. ह्या झेंडूच्या माळा आहेत. 5 माळा आपल्याला येथे 150 रुपयाला, 120 रुपयाला मिळतात. येथे सुरुवातीला छोटी छोटी दुकानं होती, नंतर व्यापार वाढत गेला, दुकानं वाढली आणि पिढ्यानपिढ्या या भागात व्यवसायाची परंपरा पुढे चालत राहिली. आजच्या काळात दुकानाची रचना बदलली आहे. नवीन वस्तू बाजारात आल्यात, व्यवसाय करण्याच्या पद्धती बदलल्यात, पण या परिसराची व्यापारी ओळख अजूनही कायम आहे आणि हीच गोष्ट बोरीआळीला खास बनवते. आत्ता आपण आलो आहोत त्याच्या समोरच्या दुकानामध्ये. खूप सुंदर येथे आपल्याला फुलांच्या माळा पाहायला मिळतात. आत्ता नवीन काही व्हरायटी आलेल्या आहेत यावर्षी, त्याही येथे लावलेल्या दिसतात आपल्याला. फक्त आपण जर माळा घेतल्या, ह्या सिंगल माळा 120ला, 100ला आहेत. त्याचप्रमाणे हे आता जे फुलांची पाकिटं पाहायला मिळतात, तर त्या फुलांची पाकिटाची किंमत 300 रुपये, 500 रुपये आहे आणि त्याच्यामध्ये 50-100 फुलं आपल्याला वेगवेगळ्या प्रकारची मिळत आहेत. यावर्षी हे गणपतीसाठी नवीन डेकोरेशन दिसत आहे. थर्माकॉलचे आणि वरून वेगवेगळी फुलं आपल्याला त्याला लावलेली दिसतात. 500 रुपये रेट आहे एकाचा.
आणि डबलचा 1000-1200 असे रेट आहेत. पण दिसायला खूप सुंदर असे दिसतात हे डेकोरेशनसाठी. पाहू शकता पुण्यातील मोठमोठ्या मंडळांसाठी भरपूर असे हे डेकोरेशन लागते. त्यासाठी भोरेआळीमध्ये खूप गर्दी असते डेकोरेशनचे सामान घेण्यासाठी. गणपतीच्या भोरेआळीत मिळतं तरी काय हा प्रश्न विचारला तर उत्तर एकच, काय मिळत नाही. घरगुती वापराच्या वस्तू, किचनच्या वस्तू, हार्डवेअरचं सामान, इलेक्ट्रिक साहित्य, लहान मोठी उपकरणे, दुरुस्ती आणि घराच्या कामासाठी लागणारे विविध वस्तू, अशा अनेक गोष्टी आपल्याला इथे पाहायला मिळतात. आणि गंमत म्हणजे कधी कधी आपल्याला एखादी वस्तूचं नावही माहीत नसतं, पण ती वस्तू इथे पाहिल्यावर वाटतं अरे ही वस्तू तर आपल्या घरात उपयोगी पडेल. इतके सुंदर इथे दुकानं आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. आणि माळा तर ह्या दुकानात खूप सुंदर आहेत फुलांच्या. अशा फुलांचे छोटे छोटे बंडलही आहेत पाकिटं. आणि मोठ्या याचे 300 रुपयाला 50 पीस ह्या फुलांचे रेट आहेत. आपण जर घरी लागणारी एखादी वस्तू घेण्यासाठी भोरेआळीमध्ये आलो तर फक्त आपण एक वस्तू घेत नाही. पहिल्या दुकानात आपण एक वस्तू घेतो, दुसऱ्या दुकानात दुसरी वस्तू, आणि तिसऱ्या दुकानात अजून काही, आणि अर्ध्या तासानंतर आपल्या हातात शॉपिंगची बॅग. घरी गेल्यावर घरच्यांचा प्रश्न, हे सगळं कशाला आणलं? आणि उत्तर, भोरेआळीत गेलो होतो, इथली व्हरायटीच अशी आहे की आपण एक वस्तू घ्यायला जातो आणि 4 वस्तू घेऊन येतो. हे पॉट तर इतके सुंदर होते ना, 150 रुपयाला एक पॉट आपल्याला इथे मिळतो वेगवेगळ्या प्रकारामध्ये. खूप सुंदर अशी व्हरायटी यांच्या दुकानामध्ये आहे. एकाच दुकानामध्ये आपल्याला सर्व वस्तू पाहायला मिळतात. तेथून पुढे आलो, पुन्हा आपल्याला हे गणपतीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे जे मखर असतात त्याचे डेकोरेशन आपल्याला इथे पाहायला मिळते. सुंदर असे हे गणपतीचे आणि मोराचे मखर बनवलेले दिसतात फुलांपासून. तर ह्या वर्षी खूप सुंदर असे हे डेकोरेशन केलेले आहे. आता गणपती जवळ येत आहेत त्यामुळे आपल्याला हे मखर खूप अशा व्हरायटीमध्ये पाहायला मिळतात. प्रत्येकाची वेगवेगळी प्राईज आहे. 2500, 3000, 5000 अशा वेगवेगळ्या रेटमध्ये आपल्याला हे पाहायला मिळतात. हे मोराचं दिसत आहे ते 3000चा आपल्याला इथे रेट लिहिलेला दिसतो. छोटे मखर आपल्याला वरती पाहायला मिळतात. भोरेआळीत शॉपिंग करताना एक वेगळाच अनुभव येतो. मोठ्या शोरूम सारखी चमकदमक कदाचित नसते, पण प्रत्येक दुकानात काहीतरी शोधण्यासारखं आहे. काही दुकानं अगदी छोटी, पण आत गेल्यावर वस्तूंची दुनियाच मोठी. येथे खरेदी करताना तुम्हाला एक गोष्ट करायला हवी, घाई करू नका. आजूबाजूला बघा, दुकानदारांना विचारा, तुम्हाला हवी असलेली वस्तू कुठे मिळेल ते विचारा. कारण कधी कधी तुम्ही शोधत असलेली वस्तू समोरच्या दुकानात नसते, ती कदाचित पुढच्या गल्लीत मिळते. येथे 3-4 गल्ल्या आहेत भोरेआळीमध्ये, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी प्राईस बघून आपण घेऊ शकतो. येथे एक छोटा मुलगा भोरेआळीमध्ये खूप सुंदर असं हँगिंगचं हे डेकोरेशन विकत होता. 250ला 2, पण त्यांनी 150ला 2 आम्हाला हे दिले. खूप सुंदर असे हे दिसतात. येथे दुकानदारांचे आवाज, गाड्यांचे आवाज, ग्राहकांची बोलणी, दुकानदारांचा आवाज, वस्तू खरेदीची विक्री आणि सततची ये-जा हीच भोरेआळीची खरी ओळख आहे. येथे प्रत्येक माणूस एका वेगळ्या कारणासाठी आलेला असतो. कोणी घरासाठी सामान घेण्यासाठी, कोणी दुकानासाठी माल घेण्यासाठी, कोणी दुरुस्तीसाठी वस्तू शोधण्यासाठी, आणि काही जण फक्त या जुन्या बाजाराचा अनुभव घेण्यासाठी येतात. कॅमेरा एका दिशेने ठेवला तरी दुसऱ्या दिशेला काहीतरी इंटरेस्टिंग आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून भोरेआळी ही फक्त बाजारपेठ नाही, ती स्वतःमध्ये एक अनुभव आहे. पुणे आज खूप बदललं आहे. मोठमोठ्या इमारती, मॉल्स, कॅफे, IT पार्क, नवीन रस्ते, नवीन लाईफस्टाईल. पण या सगळ्यांच्या मध्ये जुनं पुणे आजही कुठंतरी जिवंत आहे. आणि ते पाहायचं असेल तर अशा जुन्या बाजारपेठांमध्ये फिरायला हवं. भोरेआळी, रविवारपेठ, तुळशीबाग, लक्ष्मी रोड या भागांमधून चालताना पुण्याची एक वेगळीच ओळख आपल्या समोर येते. पाहू शकता किती गर्दी आहे या भोरेआळीमध्ये. प्रत्येकजण काहीतरी वस्तू घेण्यासाठी येथे आलेले आहे. सध्या तर गणपतीची डेकोरेशनची जास्त खरेदी चालू आहे. मित्रांनो,
एखाद्या दुकानात आजचा माल दिसतो, पण त्या दुकानाच्या मागे कदाचित अनेक वर्षाची मेहनत असते. एका पिढीने सुरू केलेला व्यवसाय दुसऱ्या पिढीने पुढे नेलेला आणि आज तिसरी किंवा चौथी पिढी तो व्यवसाय सांभाळत असते. आता आपण ही रिंग पाहतो, ही पूर्ण लाकडामध्ये त्यांनी बनवलेली आहे. गणपतीच्या डेकोरेशनसाठी आहे. त्याची प्राईस 500 रुपयेपासून आहे. 500, 1000 असे रेट आहेत त्याचे. येथे पुढे आलो की आपल्याला छोटीशी दुकानं पाहायला मिळतात. लाकडाच्या वस्तू, पालखी, डेकोरेशनचे आपल्याला वस्तू दिसत आहेत. पाळणा लाकडाचा बनवलेला, असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे लाकडामधल्या वस्तू ह्या बोरीआळीत पाहायला मिळतात. अगरबत्ती, धूप लावण्यासाठी हे छोटेसे आपल्या लाकडापासून बनवलेले दिसते. शहर बदलतं, ग्राहक बदलतात, व्यवसायाची पद्धत बदलते, पण काही परंपरा टिकून राहतात. बोरीआळी ही त्या परंपरेची एक खास झलक आहे. पाहू शकता आपल्याला इथे वेगवेगळ्या प्रकारचे लाकडामध्ये डेकोरेशन बनवलेले दिसतात. स्वामींचं आहे, महादेवाचं आहे. इथे लाकडामध्ये हे सुंदर असे डेकोरेशन बनवलेले आहेत. कमळ आहे आणि हे देवाऱ्यासारखं आपल्याला हे पूर्ण लाकडामध्ये डिझाईनचं बनवलेलं आहे. ह्याची रेट आहे 1000 रुपये, 1500 रुपये असे रेट आहेत. आता आपण बोरीआळीमध्ये फेरफटका मारूया. येथे बाजार, इथली दुकानं, इथली गर्दी आणि प्रत्येक दुकानात दिसणारे वेगवेगळे सामान. जुन्या पुण्याच्या बाजाराचा हा अनुभव. हे आहे जुनं पुणं, जेथे प्रत्येक गल्लीत एक कथा आहे, प्रत्येक दुकानामागे एक मेहनत आहे आणि प्रत्येक बाजारपेठेची स्वतःची एक अशी ओळख आहे. पाहू शकता हे सुंदर असे लाकडाच्या याच्यामध्ये डिझाईन बनवलेले आहे गणपतीची. तुम्ही पुण्यात पहिल्यांदा येत असाल तर कदाचित तुम्ही शनिवारवाडा, सिंहगड, तुळशीबाग, दगडूशेठ अशा प्रसिद्ध ठिकाणांना भेट द्याल. पण त्यासोबत एकदा पुण्याच्या जुन्या बाजारपेठेतही फिरा, कारण टुरिस्ट प्लेस तुम्हाला पुण्याचा इतिहास दाखवेल, पण अशा गल्ल्या तुम्हाला पुण्याचं रोजचं आयुष्य दाखवतील. एकदा तरी बोरीआळीमध्ये येऊन तुम्ही काही तुम्हाला वस्तू पाहिजे असेल तर खरेदी करू शकता. येथे आपल्याला प्रत्येक वस्तू होलसेलमध्ये मिळतात. दुकानापेक्षा इथले रेट कमी आहेत. बोरीआळीमध्ये आपल्याला ड्रेस मटेरियलची खूप दुकानं पाहायला मिळतात. पंजाबी ड्रेसचे, कुर्तीचे रेट खूप कमी असे आपल्याला इथे आहेत. आजची बोरीआळीची सफर संपवताना एक गोष्ट मनात येते. शहर किती आधुनिक झालं तरी त्याची खरी ओळख त्याच्या जुन्या आठवणींमध्ये असते. नवीन पुणे आपल्याला भविष्याकडे घेऊन जातं, पण अशा जुन्या गल्ल्या आपल्याला आपल्या भूतकाळाशी जोडून ठेवतात. बोरीआळी ही फक्त एक बाजारपेठ नाही, ती पुण्याच्या व्यापारी संस्कृतीचा, पिढ्यानपिढ्यांच्या मेहनतीचा आणि जुन्या पुण्याच्या आठवणींचा एक भाग आहे. म्हणूनच पुणे फक्त पाहू नका, पुणे अनुभवायचं असेल तर त्याच्या जुन्या गल्ल्यांमध्ये नक्की फिरा. पुणे आपल्याला येथे देवासाठी लागणारे वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र पाहायला मिळतात आणि डिझाईनमध्ये हे वस्त्र आपल्याला दिसतात आहेत. गोलाकारमध्ये, चौरसमध्ये खूप सुंदर असे आपल्याला हे वेगवेगळ्या कलरमध्ये पाहायला मिळत आहे. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही बोरीआळीत याआधी कधी आला आहात का, आणि पुण्यातली अशी कोणती जुनी जागा आहे जी तुम्हाला ट्रॅव्हल तडकासोबत पाहायला आवडेल. कमेंटमध्ये त्या जागेचं नाव नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ पुण्यावर प्रेम करणाऱ्या तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. सुंदर सुंदर राख्याही आपल्याला इथे पाहायला मिळतात. पुन्हा भेटूया ट्रॅव्हल तडकावर. तोपर्यंत फिरत राहा, शोधत राहा आणि महाराष्ट्र अनुभवत राहा. जय महाराष्ट्र.